given that quadrilateral is a square. Okay, then let P from quadrilateral is a square. Okay, now this is connective. Okay, if and only if. Here we can use biconditional. Then it is a rhombus. What is it is? It is means this is a quadrilateral. Okay, it is a rhombus. Let Q from quadrilateral is a rhombus. Okay, then what will be the symbolic form of this statement? Yes, symbolic form is P biconditional Q. Quadrilateral is a square यासाठी आपण P लिहिलं. ओके, if and only if साठी biconditional या ठिकाणी आपण यूज करतो. आणि it is a rhombus म्हणजे काय आहे? Quadrilateral is a rhombus that is equals to Q. नंतर then negation of this term. First of all, simplify this term P biconditional Q. Okay, now P biconditional Q is equals to P conditional Q and Q conditional P. Okay, now also we can written as P conditional Q is negation P or Q, and as it is here also negation Q or P. Okay, this is equivalent to P biconditional Q. Now we want to find then negation of P biconditional Q, that is equals to negation of negation P or Q and negation Q or P. Okay, now simplify these terms. Here negation multiply in the bracket, then we will get negation of negation P or Q and becomes or negation of negation Q or P. बघा या ठिकाणी तरी पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो मी या ठिकाणी इथं दोन्ही साईडला आपण काय केले नेगेशन अप्लाय केलेलं आहे आणि हे वरचं जे आहे हे याला आपल्याला P बायकंडिशनल Q ला काय लिहिता येते P कंडिशनल Q अँड Q कंडिशनल P लिहिता येते. परत या P कंडिशनलला आपल्याला लिहिता येते जे पहिली टर्म आहे ते नेगेशन करायचं नेगेशन P और Q, सेकंड टर्म सुद्धा तसंच पहिली टर्म नेगेशन Q और P. ठीक आहे, आता या ठिकाणी इथं नेगेशन अप्लाय करायचं आपल्याला नेगेशन मध्ये जसं आपण मायनस मल्टिप्लाय करतो तसं या ठिकाणी अप्लाय करायचं. ओके, नेगेशन अप्लाय केलं या ठिकाणी इथं नेगेशन लिहिलं हा ब्रॅकेट केला. ज्यावेळेस आपण नेगेशन मध्ये ब्रॅकेट मध्ये अप्लाय करतो त्यावेळेस हे अँड जे असते अँडचं होते ऑर, या ठिकाणी ऑर लिहिले आपण बघा हे नेगेशन अप्लाय केलं इथं सुद्धा इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं नाव सी हिअर नेगेशन this negation multiply in bracket, then we will get negation get cancel here, only remaining P or becomes and here negation Q. Okay, negation get cancel, here remain only P or becomes and here negation Q or as it is. Now negation becomes cancel, negation cancel, remaining only Q or becomes and negation P. Okay, this is the negation of P biconditional Q. Now we want to write the symbolic form in the statement form. Okay, खालचं दिसतंय का या ठिकाणी? यस दिसतंय. ठीक आहे, बघा याला मग आपला कसं लिहिता येईल. P म्हणजे काय आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर,
क्यू म्हणजे काय आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. ओके, हेच फक्त आपल्या खालीच्या स्टेटमेंट जे आहेत, हे जे सिम्बॉलिक फॉर्म आहे ते फक्त आपलं स्टेटमेंट मध्ये लिहायचे. बघा मग या ठिकाणी लिहितो मी क्वाड्रिलॅटरल is a square ओके. कशावर लिहिलंय बघा, या ठिकाणी पी आहे म्हणून या ठिकाणी पी ची व्हॅल्यू लिहून टाकली. इथं सिम्बॉल कशाचा आहे, हा कंजक्शन अँडचा आहे. अँड नेगेशन क्यू. व्हॉट इज क्यू? क्यू इज क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस. ओके, देन नेगेशन म्हणल्यानंतर काय होईल, क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस आहे म्हणले, त्या ठिकाणी काय असेल, क्वाड्रिलॅटरल इज नॉट रॉम्बस. ओके, या ठिकाणी इट इज सुद्धा लिहिता येते आपला, इट इज अँड इट इज नॉट. इट इज कशासाठी लिहिलं आपण, क्वाड्रिलॅटरल साठी. ओके, इट इज नॉट अ रोम्बस. हे कुठपर्यंत झालं, फक्त एक ब्रॅकेट झालं. ओके, त्याच्यानंतर काय आहे, ऑर क्यू म्हणजे काय आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. इथे लिहितो मी या ठिकाणी ऑर क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. या ठिकाणी इथं नेगेशन पी दिसतंय बघा, आपला नेगेशन पी म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आहे, पण इथं नेगेशन म्हणजे ऑपोजिट करायचं आपला, म्हणजे लिहायचं या ठिकाणी अँड लिहिलं, अँड इट इज नॉट क्वाड्रिलॅटरल. it is and raining. Solution: let P from it is cold, second one Q from it is raining. Then symbolic form is P and Q. It is cold, P, and it is raining, Q, P and Q. Then negation of P and Q, that is equals to negation P. नेगेशन मध्ये मल्टिप्लाय केलं अँड झालं ऑर नेगेशन क्यू. ओके, देअरफॉर आता याला आपला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं. नेगेशन पी मीन्स व्हॉट इज पी? पी इज इट इज कोल्ड. ओके, देन इट इज नॉट कोल्ड. ओके, काय केलं या ठिकाणी, नॉट घेतलं. ऑर नेगेशन क्यू इज it is not raining or not raining. it is लिहा किंवा नाही लिहा काही फरक पडणार नाही. ठीक आहे, it is not cold or not raining. ठीक आहे, संपलं या ठिकाणी. if it is raining, then we will go and play football it is raining. ओके, दुसरी आहे we will go
अँड प्ले फुटबॉल. हां, या दोन स्टेटमेंट आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी कनेक्टिव्ह आहे इफ आणि देन. इफ देन कनेक्टिव्ह आहे. ओके. देन लेट P from it is raining. Okay, it is raining. पहिली statement. Second statement is Q from we will go and play football. We will go and play football. Okay, then what is the symbolic form of this statement? Symbolic form. Yes, this is P. Okay, it is raining. But what is if then? If then is conditional statement. That means P conditional Q. Okay, and P conditional that is equals to negation P or Q. This P conditional Q can be written as negation P or Q. Okay. Then what is the negation of this term? Negation of P conditional Q, that is equals to negation of negation P or Q. Okay. Here we multiply both sides by negation. Then what will be the value here? Here we will get negation get cancelled, P or becomes and negation Q. Okay. Then statement can be written as P. P means what? It is raining and negation Q. Negation Q means we will go and play football. This is Q. But what is the negation Q? Negation Q is the negative, okay, or opposite of this statement. Then we will and we will not, okay, we will not go and play football. Square root 2 is a rational number. Okay, नहीं है. ठीक है. Then let a symbolic form P from square root 2 is a rational number. Okay. Then what is negation of this term? This is negation P. That is square root 2 is not a rational number. Finish. Okay. All numbers are whole numbers. All natural numbers are whole numbers. Okay. Now here also only one statement. Okay. Then symbolic form of this statement is let P from all natural numbers are whole numbers. Then negation of this term is negation P is all natural numbers. सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या ज्या आहेत ते काय मी सांगितले होल नंबर आहेत मी सांगितले. ठीक आहे. पूर्ण संख्या आहेत मी सांगितले. मग या ठिकाणीचं नेगेशन करायचं आहे आपल्याला. ओके. मग या ठिकाणी आपल्याला काय येतं या ठिकाणी ऑलच्या ऑपोजिट आहे सम. ओके. सर्व आणि काही सम नॅचरल नंबर्स. ओके. SOM सम
नॅचरल नंबर्स. ऑलच्या ठिकाणी सम लिहिलं आपण, आरच्या ठिकाणी इथं नॉट लिहायचं. ओके, सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर for all n belongs to n, comma n square plus n, comma n square plus n plus 2 is divisible by 4. Divisible by 4. Okay, now negation of this term. Okay, now don't want to write the symbolic form here, directly write down here negation. Okay, solution, because question is given, write the negation of the following. Okay, now write down the answer. For all, opposite of for all is there exist. Okay, आपण युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर बघितले आहेत. युनिव्हर्सलच्या ऑपोजिट असतो एक्झिस्टेन्शियल. ठीक आहे, तर या ठिकाणी फॉर ऑल आहे, त्याच्या ऑपोजिट असतो देर एक्झिस्ट. ओके, सर्वच्या सर्व आणि देर एक्झिस्ट म्हणजे काही. ओके, देन हे राईट डाऊन देर एक्झिस्ट n belongs to n such that n square plus n plus 2 is here given divisible by 4. Okay, here write down is not divisible by 4. Okay, x belongs to n such that x minus 17 less than 20. Okay, now solution here. Opposite of there exist is for all. Okay, for all x belongs to n such that x minus 17. Here there is